मित्रांनो, इकॉनॉमिक्स बाय ऋषिकेश सर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 26/7/2025 म्हणजे आजचा जो इंडियन एक्सप्रेस आहे त्यातले महत्त्वाचे आर्टिकल्स इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून जे आहेत त्याची मराठी सार त्याचा बघणार आहोत. पहिलं आर्टिकल आहे वाय रिन्युएबल्स हॅज नॉट रिप्लेस द वर्ल्ड विथ अ फॉसिल फ्युएल्स. ऑथर आहे अमिताभ सिन्हा. आता हे आर्टिकल तसं बघायला गेलं तर इकॉनॉमिक्स आणि एन्व्हायरमेंट या दोन्हीच्या जंक्शनवरती आहे, म्हणजे दोन्ही सब्जेक्टच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. म्हणजे एकंदरीतच GS3च्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. विक्रमी क्षमता वाढ आहे. आंतरराष्ट्रीय नूतनीकरणक्षम ऊर्जा एजन्सीच्या अहवालानुसार 2024मध्ये जगात नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या क्षमतेत विक्रमी वाढ झाली आहे. नवीनीकरण म्हणा, नूतनीकरण म्हणा, जो आवडीचा शब्द तो वापरू शकताय. या एका वर्षात सुमारे 582 गीगावॅट नवीन क्षमता जोडली गेली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत 15% जास्त आहे. कोणत्याही एका वर्षातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे ही बातमी किंवा ही जी आकडेवारी आहे ती महत्त्वाची ठरते. जागतिक स्थिती आणि लक्ष या वाढीनंतर जगाची एकूण स्थापित नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमता 4442 गीगावॅटपेक्षा जास्त झाली आहे. मात्र दुबईमध्ये झालेल्या COP28 परिषदेत ठरलेले लक्ष्य गाठण्यासाठी ही वाढ अपुरी आहे. त्या लक्ष्यानुसार जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी 2030पर्यंत नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमता तिप्पट करून 11,000 गीगावॅटपर्यंत नेणे आवश्यक आहे. वाढत्या मागणीची पूर्तता जीवाश्म इंधनाने होत आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जेची क्षमता वाढत असली तरी विजेची वाढती मागणी पूर्ण करू शकलेली नाही. याचा अर्थ नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या वाढीनंतरही जीवाश्म इंधनाचा एकूण वापर कमी होण्याऐवजी वाढतच आहे. आणि एकंदर वीज वापरच वाढत चाललेला आहे. त्यामुळे जो वाढीव वापर किंवा जी गरज आहे, भविष्यातली वाढीव गरज, तर त्या वाढीव गरजेचा सुद्धा बहुतांश भाग जो आहे तो आपल्याला जीवाश्म इंधनाचा वापर करूनच पूर्ण केला जातो आहे. त्यामुळं ही समस्या जी आहे ती अजूनही तग धरून असलेली आपल्याला दिसून येते. ऊर्जा वापराचे वास्तव. वीज ही जगाच्या एकूण ऊर्जा वापराचा एक छोटासा भाग आहे. जगातील एकूण ऊर्जा वापरापैकी केवळ 22.3% ऊर्जा विजेच्या स्वरूपात वापरली जाते. या विजेपैकी केवळ 30% वीज स्वच्छ स्रोतांपासून येते, म्हणजे ज्याला आपण म्हणूया की जीवाश्म इंधनं सोडून त्याच्या व्यतिरिक्त नवीनीकरणक्षम ऊर्जा स्रोतांपासून हे मिळालेली ऊर्जा आहे. याचा अर्थ असा की जगाच्या एकूण ऊर्जा वापरामध्ये नूतनीकरणक्षम ऊर्जेचा वाटा फक्त 6% आहे आणि 90%पेक्षा जास्त ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनातून येते. म्हणजे अजून आपल्याला किती मोठा पल्ला गाठायचा याच्यामध्ये हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. प्रादेशिक असमतोल. नूतनीकरणक्षम ऊर्जेचा विकास जगात काही मोजक्याच देशांपुरता मर्यादित आहे. 2024मध्ये जोडल्या गेलेल्या नवीन क्षमतेपैकी 72% क्षमता एकट्या आशिया खंडात होती. यामध्ये चीनचा वाटा सर्वात मोठा होता. जागतिक 582 गीगावॅटपैकी 384 गीगावॅट म्हणजे 2/3पेक्षा जास्त क्षमता एकट्या चीननं जोडली आहे. या उलट संपूर्ण आफ्रिका खंडाला नवीन क्षमतेपैकी 1%पेक्षाही कमी वाटा मिळालेला, म्हणजे तिकडे आपल्याला फार कमी भर या नवीनीकरणक्षम ऊर्जेवरती आलेला आपल्याला बघायला मिळतो. पुरवठादार साखळीवर चीनचे वर्चस्व आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या उपकरणांच्या विशेषतः सौर पॅनलच्या निर्मिती आणि पुरवठा साखळीवर चीनचे पूर्ण वर्चस्व आहे. जागतिक सौर मॉड्यूल निर्मिती क्षमतेपैकी 80%पेक्षा जास्त वाटा चीनचा आहे. अमेरिकेसारखे देश या बाबतीत खूप मागे आहेत. चीनचे हे वर्चस्व तेल पुरवठ्यावरील OPEC देशांच्या नियंत्रणासारखे आहे, ज्यामुळे इतर देशांसाठी ऊर्जा सुरक्षेची चिंता निर्माण झाली आहे. अवास्तव ध्येय. ज्या प्रकारे नूतनीकरणक्षम ऊर्जेचा विकास काही देशांपुरता मर्यादित आहे आणि उत्पादन साखळी एकाच देशाच्या नियंत्रणात आहे, ते पाहता जागतिक तापमान वाढ 2°C खाली ठेवण्याचे ध्येय अधिकाधिक अवास्तव वाटत आहे. ठीक आहे, तर ही आकडेवारी थोडीशी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे की आपल्याला बऱ्याच ठिकाणी हे फॉडर मटेरियल म्हणून, म्हणजे कुठे फॅक्च्युअल सपोर्ट लागणार आहे आपल्या उत्तराला, तर तिथे आपण हा देऊ शकतो. पुढचं जे आर्टिकल आहे इंडिया मिसिंग आउट ऑन टॅकलिंग UK कार्बन टॅक्स रेजेस कन्सर्न्स है ना, ऑथर रवी दत्ता मिश्रा. आता आपण काल डिटेलमध्ये इंडिया UK FTA बद्दल, म्हणजे जो सेटा जो झालेला आहे त्याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. आता हे असे फॉलोअप आर्टिकल्स बघा, हे येत राहतील कंटिन्यूस. कुठलाही मोठा इव्हेंट झाला तर त्याचे फॉलोअप आर्टिकल्स येत राहतात. मग हे आर्टिकल्स सगळे आपल्याला पुन्हा त्याच्या नोट्स लिहून ठेवणं हे गरजेचं नसतं. मग ह्याच्यामध्ये फक्त काय करायचं, तर जे महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे मागच्या आर्टिकलमध्ये कवर झालेले नसतील आपल्याकडनं किंवा आपल्या नोट्समध्ये आपण त्याला कवर केलं नसेल, तर ते मुद्दे फक्त आपण नोट करायचे आणि आपल्या आर्टिकल्समध्ये म्हणा, नोट्समध्ये म्हणा, ते अपलोड करून ठेवायचे.
मग आता बघा CBAMवर वर सवलत नाही. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या भारत UK मुक्त व्यापार कराराच्या मजकुरात भारताला UKच्या कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम अंतर्गत कोणतीही सवलत मिळवण्यात यश आलेले नाही. त्याचा तपशील काय? हा कार्बन कर 1 जानेवारी 2027 पासून लागू होणार आहे. याचा थेट परिणाम भारताच्या स्टील, ॲल्युमिनियम आणि इतर जास्त कार्बन उत्सर्जन करणाऱ्या वस्तूंच्या निर्यातीवरती होईल. सध्याच्या अमेरिकन कर भारताची स्टील आणि ॲल्युमिनियम निर्यात आधीच अमेरिकेच्या जास्त करांचा सामना करत आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वस्तूवरील कर 50% वाढवले होते. मग हे कुठल्या अनुषंगाने बोललेलं आहे? तर त्यांच्या आधीच्या टर्मच्या दृष्टिकोनातून बोललेलं आहे. तज्ज्ञांचं मत काय आहे की CBAMवर तोडगा न निघाल्याने भारताची वाटाघाटीची स्थिती कमकुवत झाली आहे. भारताने आपल्या 99% निर्यातीसाठी मिळवलेली शुल्क सवलतींवरही यामुळे सावट आले आहे. इकडून जरी आपण काल बघितलं होतं की 99% निर्यातीवरती आपल्याला शुल्क सवलत मिळणार आहे, पण मग ह्या दृष्टिकोनातून आपल्याला कार्बन टॅक्सच्या स्वरूपामध्ये कर लागू शकतो आपल्यावरती आणि त्यामुळे आपल्या व्यापारावरती अडचणी येऊ शकतात. CBAM लागू झाल्यावर UK औद्योगिक आयातीवर पुन्हा कर वाढवू शकतो. EUची भूमिका काय ह्याच्यामध्ये बघा. भारतासाठी युरोपियन युनियन राजदूत हार्वे डेल्फिन यांनी आधीच स्पष्ट केले आहे की EUचा CBAM हा वाटाघाटीचा भाग नाही. त्यामुळे UKकडून सवलत न मिळाल्याने आता EUकडूनही सवलत मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. है ना. आपल्याला माहिती आहे मागे की ब्रेक्झिट झालेलं होतं, ग्रेट ब्रिटन बाहेर पडलेलं आहे, है ना. आणि मग या दृष्टिकोनातून जर आपल्याला UKकडनंच या करामध्ये सवलत मिळालेली नाही आहे, EUच्या जे राजदूत आहेत त्यांनी आधी स्पष्ट केले की आम्ही तर देणारच नाही आहे, त्यामुळे आपल्याला तिथे अडचण येण्याची शक्यता आहे. UKच्या CBAMची व्यापकता. UK सरकारने स्पष्ट केले आहे की हा कर वस्तूंमधील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारच्या कार्बन उत्सर्जनावर लागू होईल. याचा अर्थ केवळ अंतिम उत्पादनावरच नव्हे तर निर्मिती प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या मध्यस्थ मालावर, इंटरमिडिएट मध्यवर्ती म्हणू आपण, मालावरही हा कर लागेल. यामुळे UKला निर्यात होणाऱ्या किमान $775 दशलक्ष किमतीच्या भारतीय मालावरती जास्त शुल्क लागण्याचा धोका आहे. WTOमध्ये आव्हान आणि मर्यादा काय आहेत बघा. भारत या नियमांना जागतिक व्यापार संघटनेत आव्हान देऊ शकतो. मात्र WTOची विवाद निवारण यंत्रणा जी आहे, डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी किंवा डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझम जे त्याचं आहे, तर सध्या निष्क्रिय असल्याने यावर निकाल निघेपर्यंत UK आणि युरोपियन युनियनमध्ये CBAM नियम लागू झालेले असतील अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. द्विपक्षीय व्यापाराची आकडेवारी. आर्थिक वर्ष 2025मध्ये भारताची UKला होणारी निर्यात 12.6% वाढून $14.5 अब्ज झाली, तर आयात 2.3% वाढून 8.6 अब्ज झाली होती. आर्थिक वर्ष 2024मध्ये द्विपक्षीय वस्तू व्यापार $21.34 अब्ज होता, तो 2023मध्ये 20.36 अब्ज होता. पुढचं आर्टिकल आहे 3 times द प्राइस ऑफ अदर ऑइल्स, व्हाय कोकोनट ऑइल इज ऑन फायर, ऑथर हरीश दामोदरन. आता तसं बघायला गेलं तर डायरेक्टली ह्याच्यावरती काही प्रश्न येणं अपेक्षित नाही आहे किंवा हा तसा आर्टिकल फार महत्त्वाच्या अशा कॅटेगरीमध्ये येणार नाही. फक्त याच्यामध्ये एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे की दोन्ही प्रकारचे ऑइल्स जे आहेत ना ते आपल्या डोळ्यातून पाणी काढतात, भारतीयांच्या डोळ्यातून किंवा भारताच्या डोळ्यातून पाणी काढतात. मग ते क्रूड ऑइल, कच्चं तेल असो किंवा एडिबल ऑइल म्हणजे ज्याला खाद्यतेल म्हणतो आपण, ह्या दोन्ही तेलाच्या बाबतीमध्ये भारताला मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते आणि त्यामुळे परकीय चलन आपल्याला गमवावं लागतं. आणि मग अशातच कोकोनट ऑइल जे आहे त्याच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्या केसमध्ये सुद्धा आपल्याला आयातीवरती मोठ्या प्रमाणावरती अवलंबून राहावं लागत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून हे बातमी आहे. मग आपल्याला एवढं टायटल जरी आपल्या लक्षात राहिलं तरी आपल्याला बास आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. बाकी महागाईचा विरोधाभास म्हणजे काय, तर आपण जून महिन्यात CPI कमी झालेला आहे त्याच्याबद्दलचे आर्टिकल पाठीमागे पाहिलेलेच आहेत. आणि CPI कमी होण्याचं मेन कारण होतं की फूड इन्फ्लेशन जे आहे ते कमी झालेलं आहे. मग फूड इन्फ्लेशन कमी होत असताना सुद्धा कोकोनट ऑइल मात्र त्याची किंमत वाढती आहे. मग असं का होतं आहे, म्हणून हा विरोधाभास इथे सांगितलेला आहे. त्याचबरोबर बाकीच्या तेलांच्या पण किमतींमध्ये आणि कोकोनट ऑइलमध्ये फार मोठी तफावत आहे. ठीक आहे. तर हे सगळा मुद्दा आपल्याला बघणं गरजेचं आहे. या दरवाढीचं महत्त्वाचं कारण म्हणजे जगातील सर्वात मोठे उत्पादक आणि निर्यातदार देश असलेल्या फिलिपिन्स आणि इंडोनेशियामध्ये नारळ उत्पादनात झालेली मोठी घट हा त्याच्यामागचं कारण आपल्याला जायला मिळते. बाकी तक्ते तुम्ही बघू शकताय ज्याच्यामध्ये मग देशांच्या उत्पादन पातळीबद्दल किंवा त्यांच्या वापराबद्दलची आकडेवारी तिथे आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. मग हे आकडेवारी सगळी बघून घेतली म्हणजे आपल्याला ही आकडेवारी फारशी कुठे लागेल नाही लागेल सांगता येणार नाही, पण एक फॉडर मटेरियल म्हणून थोडं बेसिक आकडेवारी आपण लक्षात ठेवूया, है ना. सरकारी धोरणाचा काय परिणाम आहे. केरळ सरकारने डिझेलमध्ये 2% नारळ तेल आधारित कोकोनट मिथाईल एस्टर मिसळणे अनिवार्य केले आहे.
हे मिश्रण ऑक्टोबर 2026 पासून 4% आणि ऑक्टोबर 2028 पासून 6% पर्यंत वाढवले जाऊ शकते. पेट्रोलमध्ये जसं आपण इथेनॉल मिक्स करत असतो त्याचप्रमाणे इथे नारळ तेलावरती आधारित कोकोनट मिथाइल एस्टर जे आहे ते डिझेलमध्ये मिक्स केलं जातं आणि त्याचे मिश्रणाचं प्रमाणसुद्धा आपण हळूहळू वाढवणार आहोत. यामुळे खोबरेल तेलाची मागणी आणखीन वाढून त्याच्या निर्यातीवरती परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर बेसिक त्याचा वापर जो आहे तो केस तेल, सौंदर्य प्रसाधने आणि साबण निर्मितीसाठी वापरले जाते. तर या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे, कॉग्निझन्स घेणं गरजेचं आहे. पुढची जी बातमी आहे, ॲज UK ट्रेड डील स्लॅशेस ड्युटीज टू 3%, इंडिया नॉट अ टॅरिफ किंग सेज कॉमर्स सेक्रेटरी बर्थवाल, ऑथर श्रावण दत्ता मिश्रा. आता टॅरिफ किंग आहे का नाही, कारण मागे इंडियाला अमेरिकेच्या माध्यमातून टॅरिफ किंग असं संबोधलं गेलं होतं. त्या दृष्टिकोनातून हे आर्टिकल आहे. पुन्हा आपण असं म्हणूया की FTAचं एक फॉलोअप आर्टिकलच आपल्याला बघायला मिळते. मग वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी स्पष्ट केलं आहे की या करारामुळे भारत टॅरिफ किंग राहिलेला नाही. UKमधून येणाऱ्या वस्तूंवरील भारताचे सरासरी आयात शुल्क सध्याच्या 15% वरून 3 ते 5% खाली येईल. भारताला मिळालेल्या मोठ्या सवलती आपण काल बघितलेल्या आहेत है ना, त्यामुळे पुन्हा ते बघायची गरज नाही. सेवा क्षेत्रातही सर्वोत्तम करार आहे, बाकी सगळं तो मुद्दा आपण बघितलेला आहे. ठीक आहे. भारताला 137 उपक्षेत्रांमध्ये बाजारपेठेत सखोल प्रवेश मिळाला आहे. आर्थिक वर्ष 2025मध्ये भारताचा सेवा क्षेत्रातील UK सोबतचा व्यापार अधिशेष म्हणजे 6.6 अब्ज होता डॉलर, म्हणजे ट्रेड सरप्लस होता आपला. ठीक आहे. निर्यात 19.8 अब्ज होती आणि आयात 13.2. म्हणजे आता ही आकडेवारी जी आपण इथे जी बघितली आता, तर ही आकडेवारी थोडीशी आपल्याला नवीन आहे की जी मागे कुठे आपल्याला बघायला मिळालेली नव्हती आहे ना. तर ते थोडंसं आपण नोट डाऊन करणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर सरकारी खरेदीतील संधी ते पण आपण बघितलं की टेंडरिंगमध्ये UKच्या कंपन्यांना किंवा पुरवठादारांना आता सहभागी होता येणार आहे. मेक इन इंडिया धोरणाचे संरक्षण आहे का बघा. मेक इन इंडियाला संरक्षण सरकारने स्पष्ट केले की मेक इन इंडिया धोरणाचे संरक्षण केले जाईल. वस्तू आणि सेवांसाठी 10 कोटी रुपये आणि कामांसाठी 35 कोटी रुपयांपर्यंतच्या खरेदीमध्ये स्थानिक पुरवठादारांना प्राधान्य दिले जाईल, ज्याला आपण लोकल कंटेंट जे म्हणतो रिक्वायरमेंट, लोकल कंटेंट रिक्वायरमेंट जे म्हणलं जातं आहे ना, तर त्याचा फायदा आपल्याला होईल नक्कीच. ठीक आहे. या मर्यादेच्या वरच्या खरेदीसाठी UKचे पुरवठादार बोली लावू शकतील. अमेरिकेसाठी एक नमुना आहे भारत, कारण बघा आपला आणि अमेरिकेचं पण ट्रेड डील निगोशिएट होतं आहे ना, त्यामुळं त्याच्यासाठी पण एक नमुना म्हणून काम करेल. हे भारत UK व्यापार करार भविष्यात अमेरिकेसोबत होणाऱ्या अधिक मोठ्या आणि कठीण वाटाघाटींसाठी एक नमुना म्हणून काम करू शकतो. अमेरिका विरुद्ध UK, अमेरिकेसोबत वाटाघाटी करणे UKपेक्षा खूपच कठीण आहे, कारण भारताचे जास्त आयात शुल्क हा अमेरिकेसाठी नेहमीच मोठा चिंतेचा विषय राहिला आहे. आयात शुल्कातील तफावत UK सोबतच्या करारामुळे भारताचे सरासरी आयात शुल्क 15% वरून 3.5% खाली येईल. मात्र अमेरिकेच्या सोबतच्या संभाव्य करारात भारताने देऊ केलेले 10% ते 15% शुल्क देखील अमेरिकेला मान्य होण्याची शक्यता कमी आहे. ठीक आहे. कृषी आणि इतर जटिल मुद्दे काय आहेत बघा. क्षेत्रीय मुद्दे, UK सोबतच्या करारात वाईन, डेअरी, सफरचंद यांसारख्या अनेक संवेदनशील कृषी उत्पादनांना वगळण्यात आले होते. अमेरिकेसोबतच्या चर्चेत मात्र जनुकीय सुधारित म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड सोया आणि मका यांसारखे अत्यंत गुंतागुंतीचे मुद्दे समोर येतील. ऑटो क्षेत्राचे मॉडेल, UK सोबतच्या करारानुसार कारवरील आयात शुल्क 75% ते 100% वरून 10 वर्षात टप्प्याटप्प्याने 40% कमी केले जाईल. ठीक आहे. शुल्क आणि संरक्षण, हे कमी केलेले शुल्क जे सुरुवातीला फक्त 10,000 युनिट्सना लागू होईल, जे 5व्या वर्षी 19,000 युनिट्सला लागू होईल. हे मॉडेल अमेरिकेसोबतच्या वाटाघाटींमध्ये भारताच्या संवेदनशील ऑटो उद्योगाचे संरक्षण करण्यासाठी वापरले जाऊ शकते. ठीक आहे. हे ज्या नवीन गोष्टी या ज्या काही आपल्याला या आर्टिकलमधनं मिळालेल्या आहेत तेवढ्याच फक्त आपण काय करायचं की जो आपला मेन नोट्सचा जो काही भाग असेल त्याच्यामध्ये अपडेट करायचं, ज्याला व्हॅल्यू ॲडिशन आपण म्हणूया. मोर दॅन ट्रेड पॅक्ट, ऑथर सौम्या भौमिक. सामरिक महत्त्व आहे बघा. पुन्हा त्याचा एक फॉलोअप आर्टिकल. हा भारत UK करार केवळ एक व्यापार करार नसून ब्रेक्झिट नंतरच्या ग्लोबल ब्रिटन धोरणाचा आणि भारताच्या मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड या ध्येयाचा महत्त्वाचा भाग आहे. आता बघा, हे अशा पद्धतीनं जेव्हा काही माहिती आपल्याला मिळते कुठल्याही एसेची सुरुवात करण्यासाठी, उत्तराची सुरुवात करण्यासाठी, अशी जी वाक्य रचना असते ती अतिशय महत्त्वाची असते. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रामुख्यानं जेव्हा आता आपल्याला इवन MPSCचा पण जर विचार केला तर त्याच्यामध्ये नवीन पॅटर्ननं जे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये उत्तरं लिहायची, तर त्याच्यामध्ये पण ही सुरुवात करण्यासाठी अतिशय सुंदर असे एक्झाम्पल्स आपल्याला बघायला मिळतात, ज्याचं कॉग्निझन्स सगळ्यांनी घेतला पाहिजे. यावर 2022पासून वाटाघाटी सुरू होत्या. आर्थिक भागीदारी, आर्थिक संदर्भ, UK हा भारताचा 12वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. पुन्हा एक नवीन काहीतरी आपल्याला इथे माहिती आहे, डेटा जे आहे तो मिळतो आहे बघा.
भारताच्या एकूण व्यापारात युकेचा वाटा 2.4% आहे, तर युकेच्या एकूण व्यापारात भारताचा वाटा 1.8% आहे. पुन्हा एक नवीन माहिती संच आपल्याकडे मिळतो आहे. भारताच्या पलीकडील सहकार्य हा करार भारत युके रोडमॅप 2030मध्ये नमूद केल्याप्रमाणे एक सामरिक भागीदारी आहे. यामध्ये महत्त्वाच्या खनिजांची पुरवठा साखळी आणि सागरी सुरक्षा यावर सहकार्य समाविष्ट आहे. क्रिटिकल मिनरल्स पुरवठा साखळी हा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहेच आहे ना. भारतासाठी फायदे या करारामुळे भारताला युरोपियन युनियनमध्ये वेगळ्या झालेल्या युकेच्या बाजारपेठेत प्राधान्यपूर्ण प्रवेश मिळेल, ज्यामुळे बांगलादेश आणि व्हिएतनामसारख्या प्रतिस्पर्धी देशांशी स्पर्धा करणे सोपे होईल है ना. कृषी क्षेत्रातील 99% वस्तूंवरील शुल्क कमी होईल. कार, स्कॉच, विस्कीवरील 100% शुल्क, हे सगळं काल बघितलेलं आहे आपण है ना. कराराची अंमलबजावणी करणं हे आव्हान असेल. गुंतवणूकदार राज्य विवाद निपटारा आणि डेटा स्थानिकीकरण यासारखे मुद्दे अजूनही प्रलंबित आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. डेटा लोकलायझेशन असेल, ठीक आहे, किंवा मग तुमचं गुंतवणूकदार राज्य विवाद निपटारा, इन्व्हेस्टर स्टेट डिस्प्यूट सेटलमेंट, हे आपण म्हणूया की ते मुद्दे अजूनही प्रलंबित आहेत. तसेच भविष्यात कार्बन टॅरिफ आणि डिजिटल व्यापाराचे नियम हे महत्त्वाचे मुद्दे ठरतील. मग अशी आपण कार्बन टॅरिफवरती बघितलेलं आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आजचे आर्टिकल इथे संपतात. थँक्यू व्हेरी मच.